तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण जर ऑप्शन बाईंग करत असाल तर ऑप्शन बाईंगसाठी आज मी एक जबरदस्त सेटअप सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही जर इंट्राडेमध्ये चार्टवरती 15 मिनिटाचा जर टाइम फ्रेमवरती जर तुम्ही ही स्ट्रॅटेजीला वापरलं तर तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट याच्यामध्ये बघायला भेटेल। बँक निफ्टी आणि निफ्टी ह्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पण तुम्ही याचा प्रयत्न करू शकता, ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करू शकताय। आणि त्याच्या अगोदर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, बॅक टेस्टिंग करायचं आहे, पेपर ट्रेड करायचं आहे। मी तर तुम्हाला थोडंफार दाखवणारच, पण तुम्ही स्वतःचं एक रिस्क ॲनालिसिस म्हणून तुम्ही स्वतःचा एक अभ्यास करायचा आहे, कारण की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच बनवतोय। बाकीच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मी फोर्स करत नाही किंवा सल्ला देत नाही। ओके, तर चला मग बाकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या मर्जीने आणि तुमच्या जबाबदारीनेच करू शकताय। या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। जर असेच व्हिडिओ येणारे पुढचे बघायचे असेल तर नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, ज्याच्यामुळे सर्वात आधी व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। ओके, तर इथं काय करायचं आहे, सिंपल मी तुम्हाला एकदम छोटा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि लॉजिक एकदम सिंपल लॉजिक आहे, खूप हार्ड नाही आहे। कुठल्याही आपल्या इंडिकेटर इथं वापरायचं नाही, काय नाही। आणि अशाच प्रकारचं एक स्ट्रॅटेजी मी काही दिवसापूर्वी टाकलेलं होतं। तर ते स्ट्रॅटेजी होतं ते 12 PM स्ट्रॅटेजी होतं, म्हणजे दुपारी 12 वाजता त्या स्ट्रॅटेजीला आपण वापरायचं होतं। त्याच्यामध्ये पण सेम 15 मिनिटाचं मी टाइम फ्रेमवरती सांगितलेलं होतं। आणि आज आहे 12:30 ही स्ट्रॅटेजी आहे। स्ट्रॅटेजी इथं पण आज आपण 15 मिनिटाचं टाइम फ्रेम आणि मी इंडेक्सचं निफ्टीचं चार्ट घेतलेलं आहे। तुम्ही याला बँक निफ्टीमध्ये पण नक्कीच प्रयत्न करा, दोन्हीकडे पण रिझल्ट बघा, कुठले छान बेस्ट रिझल्ट वाढते त्या ठिकाणी तुम्ही याला अप्लाय करू शकताय। ओके, आणि इथं मी आता काय करणार आहे, तुमच्या समोर इथं टाइम फ्रेम आहे जे 15 मिनिटाचा आलेला आहे, तुम्ही इथं बघू शकताय। 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला काय करायचं आहे, दररोज दुपारी 12:30 जे कॅन्डल आहे, आता थोडंसं मोठं करतोय, तुम्हाला आता इथं स्पष्ट दिसेल, इथं बघू शकता तुम्ही। आता हे जे कॅन्डल आहेत, आता हे प्रत्येक कॅन्डल आहे 15-15 मिनिटाचे कॅन्डल्स आहेत। तर याला काय करायचं आहे, इथं बघा तुम्ही कर्सर मी सरकवत आहे या ठिकाणी 12:30 कॅन्डल आता कुठला आहे ह्याला मार्क करायचं आहे, इथं जे दिसतंय हिरवं। ओके, तर आता बघा हे जे हिरवा कलरचं कॅन्डल आहे हे 12:30 ह्याला आपल्याला काय करायचं, सिंपल इथं ट्रेंड लाईन म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचं आहे या कॅन्डलवरती। 12:30 पूर्ण प्रॉपर 12:30 कॅन्डल बनलेलं पाहिजे, नीट लक्ष द्या। 12:30 कॅन्डल पूर्ण बनलेलं पाहिजे, ना की असं फक्त कंटिन्यू चालू आहे 15 मिनिटाचं होल्डवर असं चालू आहे म्हणून। इथं बघू शकता कर्सरवरती खाली टाइम दाखवते तुम्हाला 12:30 पूर्ण प्रॉपर कॅन्डल बनल्यानंतर ना त्याच्या हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे। हाय आणि लोला मार्क करून घेतल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, कॉल साईड आणि पुट साईडमध्ये ट्रेड कसं घ्यायचं, याच्यामध्ये प्लॅन कसं करायचं आहे। तर ह्याला वरच्या साईडला जर ब्रेक केलं, ह्या रेंजला आपण काय केलं, 15 मिनिटाच्या 12:30 कॅन्डलला आपण हाय लो मार्क केलं आहे। त्या कॅन्डलच्या हायवरती जर ब्रेक केलं तर आपण काय करणार, त्या ठिकाणी सी म्हणजे कॉलमध्ये एंट्री करणार आणि त्याचं जे स्टॉप लॉस राहणार आहे त्याच कॅन्डलच्या लो लेवलला स्टॉप लॉस राहणार आहे, त्याच कॅन्डलच्या लो लेवलला। त्याच्यापेक्षा थोडंसं खाली एक 5-10 पॉईंट बफर करून सोडलं तरी काय हरकत नाही आहे, पण त्याचे काही कंडिशन्स पण सांगतो की तुम्हाला हे ट्रेड कधी अवॉइड करायचं, कधी ह्या ट्रेडमध्ये तुम्हाला म्हणजे विचार करायचं नाही आहे, ट्रेड घ्यायचंच नाही, ट्रेड प्लॅन करायचंच नाही आपल्याला, कधी ट्रेड करायचं नाही ते बी सांगतोय। आता जर सिंपल सांगायचं म्हटलं तर हाय लो मार्क केलं, अप साईडला ब्रेक केलं तर आपण कॉल साईडला एंट्री आणि इथं खाली स्टॉप लॉस लावू शकताय। आता इथं बरेच जणांना वाटतं की इथं थोडंसं आपलं स्टॉप लॉस उडाल्यासारखं वाटतंय, पण एक आपण स्टॉप लॉस हिट झाला असं समजून चालू आहे। सुरुवातीचं आपलं स्टॉप लॉस हिट झालं, हे चालू दिवसाचं खूप मागचं नाही आहे, तर बघू शकता 15 तारखेचं 15 डिसेंबरचं हे चार्ट मी ओपन केलेलं आहे। ओके, काही हरकत नाही, पहिला आपला SL गेला समजा, त्यानंतर ना मार्केट ट्रेंड दिलेला आहे अपसाईडला, पण आपण आता ते सोडूया विषय। तुम्ही फक्त मोजत राहा की किती वेळ आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीनं ट्रेड दिलेला आहे सक्सेसफुली। आता इथं बघा हे आहे लाल कलरचं कॅन्डल 12:30 आता मी काय करतो, हे दोन्ही पण इथं आणून याला इथं लावून टाकतो या ठिकाणी। सिंपल तुम्ही बघू शकताय, याच्या हाय आणि लोला आपण काय केलं, मार्क केलं। कुठल्या कॅन्डलला, तर ह्या लाल कलरच्या कॅन्डलला 12:30 इथं बघू शकता 12:30 कॅन्डल हाय लो मार्क केलं। आता हाय लो मार्क केल्याबरोबर तुम्हाला एक दाखवायचं म्हटलं तर काय, आता इथून बघा, तुमच्या समोर आता काय करतोय मी, सीधा हे पोझिशन ओपन करतोय, लॉंग पोझिशन ओपन करतोय, कुठून, हे 12:30 कॅन्डल ह्याच्या हाय ब्रेकवरती एंट्री केलं कुठल्या एखाद्या हिरव्या कॅन्डलनं। ओके, आणि इथं हिरव्या कॅन्डलनं हाय ब्रेकवरती एंट्री केल्यानंतर ना आपण काय करणार, स्टॉप लॉस कुठं घेणार आहे, तर त्या कॅन्डलच्या लो लेवलला आपण इथं स्टॉप लॉस घेणार। ओके, आणि टार्गेट कुठं गेलेलं आहे, वरती बघू शकतो इथंपर्यंत गेलेलं आहे, म्हणजे जवळपास। आता याला जर थोडंसं मोठं केलं तर तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल या ठिकाणी। तर इथं बघा तुम्ही, इथं काय झालेलं आहे या ठिकाणी 8.9 पॉईंटचा तुमचा SL आहे,
चार्टवरचा 8-9 पॉईंट म्हणजे प्रीमियम फक्त आणि फक्त 4 रुपये आणि निफ्टीच्या चार्टवरती. आणि इथं 45 पॉईंटचं टार्गेट आहे, पूर्ण 45 पॉईंटचं टार्गेट या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे ते किती आहे, रिवॉर्ड रेशो 1:5 पॉईंट आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही 1:1 घ्या. 1:1 झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, मार्केटला एक तर एक्झिट तर करू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही सीधा एसएल ट्रेलिंग पण करू शकता. दोन्ही पण ऑप्शन तुमच्या समोर सांगतोय. एसएल ट्रेलिंग किंवा मार्केटला त्या ठिकाणी तुम्ही एक्झिट पण करू शकताय. हे झालं पहिलं सेटअप. आपल्याला इथं काय करतोय, पहिला आपल्याला फेल झालेला आहे, एक फेल झालेला आहे. ओके, तर कुठं इथं फेल झालेलं आहे. मग इथं काय करतो मी, या ठिकाणी इथं एक हे ठेवतो मी इथं, म्हणजे आपल्याला समजेल इथं फेल झालं आहे, एफ म्हणजे फेल झालं. आता इथं सक्सेस झालं इथं. आता आपण तिसरा ट्रेड बघूया. आता 13 तारखेचं इथं 12:15 12:30. ओके, तर 12:30 आपण काय केलं, या ठिकाणी सेम ह्याचं हाय आणि लोला मार्क केलं. ह्या हिरवा कॅन्डलच्या बघू शकतो, हायला मार्क केलं आणि याच्या लो लेवलला मार्क केलं. आणि वरती बघू शकतो हे दुसरं ट्रेड आहे. दुसरं ट्रेड कुठून घेतलं आपण, कॉल साईडला इथून जरी घेतलं आपण बघू शकतो, याचं एस एल जे आहे लो लेवलला इथं आणून लावलेलं आहे. ओके, आणि याचं टार्गेट जे आहे आपण बघू शकतो कुठपर्यंत गेलेलं आहे, जवळपास इथपर्यंत गेलेलं आहे. किती आहे, 21 पॉईंटचा स्टॉप लॉस तुमचा, 21 पॉईंटचा चार्टवरचा स्टॉप लॉस. म्हणजे प्रीमियममध्ये तुम्ही ॲट द मनीने जर बाईंग केलात तर त्या ठिकाणी तुम्हाला लय झालं जास्तीत जास्त 10 रुपयाचं प्रीमियमचं स्टॉप लॉस असेल. आणि इथं बघू शकता 153 पॉईंट, 1:7चा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. पण सिम्पल तुम्हाला काय मोठं लालच बघायचं नाही. 1:1 सर्वात आधी पहिला तुमचं टार्गेट असणार आहे 1:1चं. त्याला जर कंप्लीट केलं त्यानंतर सीधा तुम्ही एसएल ट्रेल करू शकता. एसएल ट्रेल कसं करायचं, सिम्पल लॉजिक आहे. या ठिकाणी जर मार्केट इथपर्यंत आला, तुमची बाईंग या रेंजवर आहे, तुम्ही एसएल इथं लावलेलं आहे. मार्केट जर 1:1 आलं, इथलं एसएल सेम इथं आणून कॉस्ट टू कॉस्ट प्लेस करायचं आहे. त्यानंतरनं मार्केट जरी डाऊन साईडला आला फिरून चुकून, तर आपण कॉस्ट टू कॉस्ट विदाउट लॉसचा आपण एक्झिट करू त्यातनं. ओके, आणि मार्केट जर अजून 1:2 झाला तर इथलं एसएल काय करायचं, सिम्पली ह्या लेवलला आणून प्लेस करायचं. जे आपलं 1:1चं टार्गेट अचीव झालं आहे तिथपर्यंत आणून प्लेस. सेम असंच मार्केट जसं वर जाईल तसं आपलं एसएल ट्रेल करत जायचं आहे. तर आता हे तर झालं एक एक्झाम्पल. दुसरं आता फेलचं बघूया अजून कुठं आहे. आता हे 12:30 कुठं आहे, तर हे 12:15 हे 12:30. ओके, आता हे 12:30 सिम्पल काय करतो, या लाल कॅन्डलच्या हायवरती आपण काय करतो, इथं एंट्री हे लावतो, इथं हॉरिझॉन्टल लाईन, आणि लोवरती इथे एक लावतो आहे. आता आपण इथं बघितलेलं आहे की वरती ब्रेक केलं तर कॉल साईड आणि खाली ब्रेक केलं तर पुट साईड. आता इथं मी काय करतो, शॉर्ट पोझिशन इथून ओपन करतो आहे. शॉर्ट पोझिशन ओपन केलं, वरती आपण एसएल कुठं लावणार, त्याच कॅन्डलच्या नीट बघू शकता हायवरती लावणार आहे. आणि 1:1 आपलं इथंच होतं आहे. आणि त्यानंतर ना मार्केट बघू शकतो, जबरदस्त मार्केटचं मुवमेंट इथं तुम्हाला मिळालेलं आहे. 23 पॉईंटचं एसएल, 120 पॉईंटचं टार्गेट. ओके, हे एक सक्सेस. तर आता याच्यानंतर अजून इथे आता हे 12:30 कॅन्डल, ह्यालाच थोडंसं खाली घेतो आहे, हे हिरवा कलरचं कॅन्डल. ओके, इथून एक इथपर्यंत लावलं असं. तर इथे एक आता लॉंग पोझिशन ओपन केलं. इथं बघू शकता या कॅन्डलच्या हाय. आता हे बघा, हे कॅन्डल 12:30 ह्याच्यावरती इथं आपण काय केलं, टार्गेट लावलं. टार्गेट कुठपर्यंत गेलेलं आहे, जवळपास इथपर्यंतच गेलेलं आहे. अजून थोडंसं वरती आहे इथं. तर आता इथं बघू शकता हे किती कुठपर्यंत गेलेलं आहे, जवळपास इथून ते इथपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे इथं निदान तुम्हाला 1:1चं तरी टार्गेट मार्केटनं दिलेलंच आहे, अचीव केलेलंच आहे. तर हे एक झालं सक्सेस. तर अजून बघूया या ठिकाणी, हे आहे 12:30 कॅन्डल. त्याच्या सिम्पली याच्या लोला आपण लावलं आणि हायला लावलं. तुम्ही नीट बघू शकता इथं. आता आपण पुट साईडला पुन्हा एक ट्रेड हे करणार. इथं शॉर्ट पोझिशन इथून ओपन करणार. या कॅन्डलच्या हायवरती एंट्री आहे, म्हणजे एसएल लावणार आहे. आणि इथं खाली इथपर्यंत गेलेलं आहे. बघू शकता 30 पॉईंट, जास्तीत जास्त 30 पॉईंट. कारण निफ्टीचा मोमेंट जास्त नसतो एका कॅन्डलमध्ये. कधी चुकून एखाद्या वेळेस मार्केटमध्ये जर मोठं मोमेंट आलं तर त्यावेळेसच मोठे कॅन्डल बनवतो आहे निफ्टीमध्ये. ओके, ह्याच्यामध्ये बघू शकता 1:2 इथं पण तुम्हाला टार्गेट इझिली मिळालेलं आहे. ओके, हे एक सक्सेस. आता याच्यानंतर बघा इथं 12:30 कुठं आहे, 12:30 हे 12:30. आता याच्यामध्ये काय झालं, हे 12:30चं कॅन्डल आणि हे त्याचं हाय आणि लोला आपण मार्क केला. ओके, कुठलं आहे, हे 12:30चं कॅन्डल आहे. त्याच्या हाय आणि लोला आपण काय केलं, सिम्पल मार्क केलेलं आहे. मार्केट कधी काय केलं, या ठिकाणी इथं थोडंसं वर गेलं म्हणून आपण काय केलेलं आहे इथं. आता तुम्हाला एक हे सांगतो इथं
की तुम्ही कंडिशन कसे फॉलो करायचे. जर इथं आपण याचं हायवरती मार्क केलं, लोला मार्क केलं आणि इथं फक्त दुसऱ्या 15 मिनिटामध्ये किंवा तिसऱ्या 15 मिनिटामध्ये म्हणजे तिथून एक अर्धा तासात जर कुठलं एखादं कॅन्डल दुसरं किंवा तिसरं कॅन्डल जर ब्रेक केलं तरच एंट्री करायचं आहे कॉल अथवा पुट साईडला. पण जर एकदम खूप वेळ झाला आणि दिवसाच्या संध्याकाळच्या वेळेस 3:30च्या जवळपास असं जर ब्रेक केला कुठल्याही साईडला कॉल किंवा पुट साईडला तर त्यावेळेस आपल्याला एंट्रीला अवॉइड करून टाकायचं आहे. म्हणजे 1-2 जे आपण हाय लो मार्क करतो 12-30च्या कॅन्डलला त्याच्यानंतर पहिला किंवा दुसरा कॅन्डल जर हाय किंवा लो ब्रेक करत असेल तर याच्यामध्ये ते ट्रेडला तुम्ही अप्लाय करू शकताय, नाहीतर सोडून द्यायचं याला. आणि ते एक झालं कंडिशन. आणि जर समजा आता हे 12:30चं तर कॅन्डल नाही आहे, पण आता ह्याला समजूया 12:30चं जर कॅन्डल एकदम मोठा झाला जवळपास आता चार्टवरचे 80 पॉईंटचं म्हणा, कधी कधी मुवमेंट आल्यावर 100 पॉईंटचं झालं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ट्रेडला अवॉइड करायचं आहे. 12:30चं कॅन्डल जर खूप मोठा असेल 80-100 पॉईंटचा, का बरं? कारण की त्याच्या हाय ब्रेकवरती आपण एंट्री करणार, त्याच्या लोला आपण लावणार SL आणि SL जर 100 पॉईंटचा 80 पॉईंटचा असेल तर ते आपल्याला अजिबात परवडणार नाही. त्यामुळे तुम्ही कंडिशन काय फॉलो करा, जर कॅन्डल एंट्री कॅन्डल जे 12:30 कॅन्डल आहे तो कॅन्डल फक्त एक 20-25 पॉईंटचा चार्टवरचा असेल तर आपल्याला ते परवडणार आहे SL. अन्यथा त्या ट्रेडला तुम्हाला काय करायचं आहे, अवॉइड करून टाकायचं आहे, ट्रेड घ्यायचंच नाही आहे. ओके, कारण जितका छोटा कॅन्डल तितका मोठा आपल्याला प्रॉफिट आणि तितकंच छोटा आपल्याला SL पण लागू होणार आहे. आय होप तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजी एकदम बेस्टपणे समजलेला असेल. तर बरेचसे मी तुम्हाला दाखवलेलं 1, 2 लागोपाठ 3 हे 4 ओके 4 आणि इथे 5 बघू शकतो आणि एक फेल झालेला आहे. म्हणजे 5 प्रॉफिटेबल ट्रेड दाखवले आणि एकच इथं फॉल झालेला आहे. पण ह्याच्यानंतर पण तुम्ही काय करू शकता, बॅक टेस्टिंग करायचं वगैरे. बरेच जण म्हणतात की मार्केट झाल्यावर कोणी बी सांगू शकते, पण ते इंडिकेटरच्या बाबतीत असं होऊ शकतं. आज तुम्हाला तुम्ही कुठला इंडिकेटर वगैरे काय सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या स्ट्रॅटेजीला तुम्ही व्यवस्थितपणे जर समजून घेतला शिकलात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड मिळू शकते. ओके, आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ हा कॉन्सेप्ट तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच प्रकारचे सिंपल पद्धतीचे व्हिडिओ जर बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा ज्याच्यामुळे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल या व्हिडिओचा. ओके, तर चला भेटूया पुढच्या असाच एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच मित्रांनो.